सेल रेफरन्स, सेल संदर्भ व प्रकार. नमस्कार मित्रांनो, एक्सेल शिका मराठी या माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या या धड्यामध्ये आम्ही सेल रेफरन्सिंग कव्हर करणार आहोत, म्हणजेच सेल संदर्भ आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की एक्सेल शीट हे कॉलम्स आणि रोजमध्ये विभागलेले आहे आणि त्या अंतर्गत सेल्स आहेत ज्याला विशिष्ट असा ॲड्रेस आहे. आपण एक्सेलमध्ये वारंवार फॉर्म्युलाचा वापर करत असतो. त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने आज आपण एक सेल दुसऱ्या सेलचा संदर्भ घेऊन कसे काम करतो ते शिकणार आहोत किंवा ते पाहणार आहोत. एक सेल दुसऱ्या सेलचा संदर्भ घेऊन कसे काम करतो ते शिकणार आहोत. एक्सेलमध्ये सेल फिक्स करणे आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे, परंतु त्याचे प्रकार कदाचित माहीत नाहीत. त्याचे 3 प्रकार आहेत: रिलेटिव्ह रेफरन्स, ॲब्सोल्यूट रेफरन्स, मिक्स रेफरन्स. फॉर्म्युलामध्ये त्याचा वापर कसा केला जातो ते पाहूया. आता आपण एक्सेल शीटवर आलेलो आहोत. इथे दिसतंय पहा, सेल संदर्भ व प्रकार. हे प्रकार आहेत रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट आणि मिक्स्ड असे सेल रेफरन्सचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारे रेफरन्स होतो सेलचा. इकडे ही जी चौकट आहे याच्यात डी कॉलममध्ये 250 रुपये असं दाखवलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याची ओळ किंवा रो जी येते ती 5 नंबरची आहे. म्हणून हा सेल D5 हा आहे. तर ह्या D5च्या अनुषंगाने इथे दाखवले आहे रिलेटिव्ह सेल D5 हा प्लेन दाखवला आहे. इथे आजूबाजूला काही नाही आहे. ॲब्सोल्यूटमध्ये काय दाखवलं आहे पहा. ॲब्सोल्यूटमध्ये डीच्या पुढे डॉलरचं साईन आहे, तसंच 5च्या पुढे डॉलरचं साईन आहे. मिक्समध्ये 2 प्रकार दाखवलेले आहेत. एक तर डीच्या पुढे डॉलर साईन दाखवले आहे, 5च्या आजूबाजूला काही दाखवलेलं नाही. दुसरा प्रकार काय आहे, डीच्या पुढे साईन दाखवलेलं नाही पण 5च्या पुढे मात्र साईन दाखवलेलं आहे. तर मिक्सचे असे 2 प्रकार आहेत. आता हे आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा रिलेटिव्ह पाहणार आहोत. रिलेटिव्ह सेल रेफरन्स काय होते ते पाहूया आपण. इथे समजा आपण गणिती गणना करायचं म्हटलं तर, मॅथेमॅटिक्स मांडायचं झालं तर आपण असं मांडूया ना, असंच मांडू ना, 7 आणि 8 याची बेरीज. तर काय येते पहा. इथं त्याचा तसा उपयोग होत नाही. त्याचा उपयोग होईल पण तो का फॉर्म्युला स्वरूपात मांडला तर होईल. आता आपण याच्यावर क्लिक करू. फॉर्म्युलासाठी सुरुवातीला इक्वल टू साईननी किंवा बरोबरच्या चिन्हाने सुरुवात करायची असते आणि मग फॉर्म्युला मांडायचा असतो. तर इथे क्लिक केल्यानंतर उत्तर बरोबर आलं. परंतु फॉर्म्युला हा ड्रॅग केल्यानंतर तो पुढे त्या सेलचा मागच्या सेलचा रेफरन्स घेऊन पुढे चालत असतो आणि तो थोडक्यात कॉपी होतो. खाली ड्रॅग करणे म्हणजे कॉपी करत जाणे असा त्याचा अर्थ आहे. तर आता आपण हा कॉपी करूया. काय आलं, इथे 7 आणि 8ची बेरीज सर्व ठिकाणी आली. आपल्याला पाहिजे असलेली बेरीज कुठेच दिसत नाही. इथे 7 आणि 8 एवढंच दाखवले सर्व ठिकाणी. 7 आणि 8 असंच दाखवले. म्हणजे याचा उपयोग होत नाही आपल्याला. असं मांडलं तर पहिल्या कॉलमला बरोबर उत्तर येईल पण पुढे त्याचा उपयोग होणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे, इक्वल टू सेल रेफरन्स आला पाहिजे.
इक्वल टू D5 प्लस E5. आता आपण पुढे जाऊया. ड्रॅग करून घेऊन टाकूया. ड्रॅग केल्यानंतर हे पहा, उत्तरं मात्र बरोबर आली. समजा इथे आपण पाहिलं तर इथे D8 अधिक E8 असं आलेलं आहे. इथे D5 अधिक E5 आहे. इथे आपण हा फॉर्म्युला ड्रॅग केला म्हणजे काय केले, कॉपी केलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला कॉपी केला, व्हॅल्यू त्याची कॉपी केलेली नाही आहे. मग फॉर्म्युला कॉपी केला म्हणजे काय झालं, मागच्या सेलचा रेफरन्स घेऊन ह्या कॉलममध्ये आला. मागच्या सेलचा रेफरन्स घेऊन ह्या सेलमध्ये आला. त्यामुळे सेल तोच राहिला, कॉलम तोच राहिला, कॉलम डीच राहिला, पण पुढची ओळ म्हणजे D6 ही आली. इथे पण कॉलम ईच राहिला, पण पुढची ओळ E6 आली. असंच पुढे पुढे होत गेले. याच्यानंतर याच्यानंतर ही, म्हणजे D7, D8, D9 असं करत D11 पर्यंत तो फॉर्म्युला पुढे कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. तर इथे रिलेटिव्ह सेल रेफरन्स अशा प्रकारे येतो की ह्या सेलमध्ये जे आहे त्याचा रेफरन्स घेऊन पुढच्या सेलमध्ये येतं. आता थोडक्यात इथे मी एक कॉपी करतो. हे कॉपी केला. आता इथे कॉपी केल्यानंतर खरं तर उत्तर यायला पाहिजे, पण इथे 0 आलेलं आहे. हे 0 का आलेलं आहे, तर इथे कॉपी केल्यानंतर ह्या सेलच्या संदर्भानुसार पुढच्या डाव्या बाजूच्या 2 सेलची त्यांनी बेरीज केली. ते म्हणजे J10 आणि K10 अशी दोघांची बेरीज केलेली आहे. पण ह्या दोन्ही कॉलममध्ये व्हॅल्यू काहीच नसल्यामुळे उत्तर हे 0 आलेले. म्हणजे हा रेफरन्स दिला जातो. इथे जसा रेफरन्स दिला, इथं हे करताना D5 आणि E5, तसं ह्या ओळीत आपण आलो. ह्या ओळीत आलो तर मागच्या 2 कॉलमचा रेफरन्स इथे दिला गेला. तर आता समजा इथे आपण टाकल्याकडे, तर त्याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला. म्हणजे असा सेलचा रेफरन्स घेतला जातो, म्हणून याला रिलेटिव्ह सेल असं म्हटलं जातं. यात वेगळं असं काही नाही आहे. पुढे जाऊया आपण. ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स. ह्या ॲब्सोल्यूट सेल रेफरन्समध्ये फिक्सिंग केलं जातं. फिक्सिंग दोन्ही संघ म्हणजे बॉलिंग करणारा आणि बॅटिंग करणारा ह्या दोन्ही संघांमध्ये फिक्सिंग केलं जातं. ते फिक्सिंग म्हणजे काय, तर हा सेल फिक्स केला जातो, हा सेल फिक्स केला जातो. आता ते कसं करायचं ते आपण पाहूया. इक्वल टू D5, F4 दाबला की त्याच्यात दोन्ही डीच्या दोन्ही बाजूला $साइन येतं, प्लस E5 D4 एंटर. उत्तर बरोबर आलं. पण हा जर आपण ड्रॅग केला म्हणजे पुढे कॉपी केला हा फॉर्म्युला, तर काय होईल, काय झालं, इथे काय D5 आणि E5 असे आहेत. इथे काय आलं, D5 आणि E5.
इथे पण D5 आणि E5. हे काय आलं तर हे दोन्ही सेल D5 आणि DE5 असे दोन्ही सेल फिक्स केलेत. त्याच्यासाठी डॉलर साईन वापरलेले, म्हणजे हे साईन डीसाठी आहे आणि हे साईन आकड्यासाठी. कॉलमसाठी पहिलं साईन आहे डीच्या पुढे आणि आकड्यासाठी म्हणजे 5च्या पुढे डॉलर साईन आहे. तर दोन्ही कॉलम आणि रो दोन्हीही इथं फिक्स केलेले आहेत. तसंच ईच्या बाबतीत पण तसंच आहे. ई कॉलम पण फिक्स केला आहे आणि ईची रो पण फिक्स केलेली आहे आणि म्हणून त्याचं उत्तर पुढे ते फिक्स असल्यामुळे पुढे तोच फॉर्म्युला कॉपी झालेला आहे. म्हणजे तो असा हे घेत नाही पुढच्या ओळी पुढची ओळ जोडायची असं करत नाही आहे. तर याला ॲब्सोल्यूट फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आता आपण पुढे जाऊया. तिसरा जो प्रकार आहे तो आहे मिक्स्ड सेल रेफरन्स. आता हे मिक्स्ड सेल रेफरन्स म्हणजे नेमकं काय, तर पहिले दोन प्रकार पाहिले त्या दोन्ही प्रकारांचं इथे मिक्सचर आहे. तर आपण इथे आपण फॉर्म्युला लावूया. 17 D5 F4 दाबला प्लस E5 F4 दाबला, एंटर. ॲब्सोल्यूट मध्ये जो फॉर्म्युला दाखवला होता त्याप्रमाणे ह्या व्हॅल्यू येतील. पण आपल्याला हे नको आहे ना. आता आपण इथे काय करूया, डीला पुन्हा F4 दाबू. एकदा दाबला तर कॉलमचा डॉलर निघून जातोय. आता आपण याच्यातला कॉलमचा डॉलर काढला पण रो मात्र फिक्स आहे. इथे आपण असं करूया की रोजचा डॉलर काढू. रोजचा डॉलर काढू आणि कॉलमचा डॉलर ठेवू. इथे दोन वेगवेगळे हे केलेले आहेत. पहिल्या याच्यात रोला डॉलर ठेवला आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये कॉलमला डॉलर ठेवला आहे, रोला नाही. तर आपण एंटर करूया. पहिलं उत्तर बरोबर. आता हे दुसरं उत्तर पहा. 20 × 5 = 25 यायला हवे होते, इथे 22च आलेले आहेत. मग हे असं का झालं असेल, तर पहा इथे आपण पाहिलं तर याची आणि याची बेरीज केलेली आहे. याची आणि याची बेरीज केलेली आहे. याचे कारण काय, तर इथं रो फिक्स आहे. 5 नंबरची रो ही फिक्स आहे ह्या कॉलमला. आणि पुढच्या याच्यात ईमध्ये काय आहे, कॉलम फिक्स आहे पण रो मात्र फिक्स नाही. रो पुढची घेतली त्याने. इथं कॉलम फिक्स असल्यामुळं कॉलम हाच ठेवला नाही. इथे रो फिक्स असल्यामुळं रो हीच ठेवली आणि इथे कॉलम फिक्स असला तरी इथं फरक पडत नाही. रो मात्र त्यांनी पुढची घेतली आणि म्हणून याच्यात ही 17 + 5 = 22 अशी टोटल आहे. इथे पण तसंच होणार. इथे काय होते पहा, 4 + 17. 4 + 17 त्याचं उत्तर आलं 21. 4 + 17 उत्तर आलं 21. इथे 6 + 17 23 येईल. इथे आपण ज्याप्रमाणे फॉर्म्युला मांडलेला आहे
ट्रॅपप्रमाणे फॉर्म्युला त्याचं गणित बरोबर करते, पण आपल्या दृष्टीने हे गणित चुकलेलं आहे. 10+6 = 16 पाहिजे, त्याच्याऐवजी 23 येते. ते 23 काय येतं? 17+6. कारण आपण इथं त्याला आज्ञा तशी दिलेली आहे की ही रो फिक्स असेल आपली आणि इकडच्या रो बदलत जाते. म्हणून जसं पुढे जाऊ तसतशा ह्या रो मधली व्हॅल्यू अधिक ह्या फिक्स रो मधली व्हॅल्यू याची बेरीज केली जाते. असे हे फिक्स मिक्स्ड सेल रेफरन्स जो आहे, मिक्स्ड सेल रेफरन्स, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे हे इथं केलं जातं. आता इथे दोन्ही कॉलम फिक्स ठेवल्यावर काय उत्तर येतं? ड्रॅग करूया. आता इथे दोन्ही कॉलम फिक्स झालेले आहेत. कॉलम फिक्स म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, त्याच्या रो मात्र फ्री आहेत. आता तुमचा फॉर्म्युला जसा जसा पुढे कॉपी होत जाईल तशा त्या रोच्या अनुषंगाने बेरीज होत जाईल. म्हणून आपलं इथं उत्तर मात्र बरोबर येते. 10+6 = 16, 18+3 = 21 हे उत्तर बरोबर येतात. आता आपण इथे पुन्हा बदल करूया. रो फिक्स करू दोन्हीकडच्याही. रो फिक्स करू आणि कॉलम फिक्स करणार नाही. इथे रो फिक्स झालेले आहेत. आता आपण हा फॉर्म्युला ड्रॅग करू. उत्तर बदललं. आपल्या दृष्टीने उत्तर चुकीचं आलं. आता इथे काय केलेलं आहे? डी कॉलम तर आहे, कॉलम बरोबर आहे. D5 रो पण बरोबर आहे. तसंच ई कॉलम बरोबर आहे आणि E5 हे पण बरोबर आहे. म्हणून 17+2 उत्तर बरोबर आहे. आता इथे काय होते पाहूया. इथे त्यांनी रो फिक्स आहे दोन्ही. ही रो फिक्स आहे आणि ही दोन्ही कॉलम मधली ही रो फिक्स आहे. म्हणून उत्तर तेच येते, जे वरच्या कॉलममध्ये आलं तेच उत्तर येते. हे सगळीकडे असंच होणार. इथे हे पहा, D5 आणि E5 हेच दोन्ही इथे बेरीज दाखवलेली. त्यामुळे तो उत्तर ते पहिल्या कॉलममध्ये आलेले तेच उत्तर येते. तर मिक्स सेल रेफरन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मांडता येतं. याच्यातला रिलेटिव्ह रेफरन्स सोपा आहे, त्याच्यात काही असं अडचण नाही आहे. ॲब्सोल्यूट रेफरन्स तोही व्यवस्थित आहे, कारण आपण एक ठराविक सेल एक ठराविक कॉलममधला कॉलम आणि रो दोन्हींनाही आपण फिक्स करतो. त्यामुळं त्याला जे आउटपुट द्यायचं आहे, त्याला जे उत्तर शोधायचं आहे ते त्याच्या दृष्टीने सोपं असतं. पण आपल्याला फॉर्म्युला वापरत असताना वर्कशीटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचा उपयोग करावा लागतो. म्हणून मिक्स सेल रेफरन्स आहे आणि त्याच्यात काही वेळेला आपल्याला कॉलम फिक्स करावा लागतो, काही वेळेला रो फिक्स करावी लागते. आणि म्हणून हा मिक्स फॉर्म्युला जो आहे, मिक्स सेल रेफरन्स जो आहे, त्याचा आपल्याला जास्त सराव केला पाहिजे.
जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे आणि मगच आपल्याला याचा उपयोग कुठे आणि कसा करावा हे समजून येईल. तर आजच्या या धड्यामध्ये आपण इथेच थांबूया. हा चॅप्टर आवडला असेल, हा सेल रेफरन्सचा चॅप्टर आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या चॅप्टर.